या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन। आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच पदाचं आरक्षण तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराडच्या टाउन हॉल येथे संपन्न झाले। कराड तालुक्यातील कोणते ग्रामपंचायत कशी आरक्षित झाली आहे याची माहिती देताना तहसीलदार कल्पना ढवळे म्हणाल्या, कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या सरपंच आरक्षणाचा कार्यक्रम आज घेण्यात आला। यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग यासाठी आरक्षण करण्यात आलं। अनुसूचित जातीसाठी कराड तालुक्यातून एकूण 24 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या। या 24 ग्रामपंचायतीपैकी 12 ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर उरलेल्या 12 ग्रामपंचायती या अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी 1 ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आलेली आहे। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 53 ग्रामपंचायती सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी 27 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, तर उरलेल्या 26 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत। सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 123 ग्रामपंचायती आरक्षित केलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी एकूण 62 ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत, तर 61 ग्रामपंचायती या सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षण या ग्रामपंचायतींना पडलेलं आहे। आने, आरेवाडी, बेलवाडी, चोरजवाडी, विठोबाची वाडी, घोणशी, भोसलेवाडी, वडोली भिकेश्वर, केसे, बनवडी, मालखेड आणि खोडशी या 12 ग्रामपंचायतींना अनुसूचित जाती महिला हे आरक्षण सरपंच पदासाठी मिळालेलं आहे। शेळकेवाडी, म्हासोली, भोळेवाडी, बामणवाडी, सयापूर, वराडे, येवती, विरवडे, हनुमानवाडी, हवेलवाडी, माळवाडी, पवारवाडी आणि नडशी या 12 ग्रामपंचायती या अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या आहेत। अनुसूचित जमातीसाठी तालुक्यातून एकच ग्रामपंचायत महिला आरक्षणासाठी होती आणि ती ग्रामपंचायत म्हणजे सुपणे या गावची ग्रामपंचायत सरपंच पदाचं आरक्षण हे अनुसूचित जमाती महिलेसाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। कराड तालुक्यातून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 53 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी 27 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत, तर 26 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत। नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती या अशा पद्धतीने आहेत: हरपळवाडी, राजमाची, तासवडे, येळगाव, किरपे, मरळी, वाठार, पाडळी केसे, करवडी, येरवळे, बिंग, रेटरे खुर्द, मेरवेवाडी, आदर्शनगर, कोयना वसाहत, वाण्याची वाडी, संजय नगर शेरे, वाघेश्वर, ओंडोशी, निगडी, वडगाव उंब्रज, पाल, टेंभू, खालकरवाडी, म्हासोली, आंबवडे या 26 ग्रामपंचायती या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत। नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी एकूण 27 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या, त्या खालील प्रमाणे आहेत: कोरेगाव, शेनोली, नांदगाव, सैदापूर, कुसूर, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, मस्करवाडी, धनकवडी, वसंतगड, चिंचणी, अंधारवाडी, हनबरवाडी, पाचपुतेवाडी, चौगलेमळा, भैरवनाथनगर, पाडळी हेळगाव, बेलवडे हवेली, कोर्टी, वडगाव हवेली, वाघेरी,
कोणेगाव, उत्तर तांबवे, वनवास माची, सदाशिवगड, भोगाव, वारुंजी, तळबीड आणि खराडे या 26 ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. तालुक्यातून सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 123 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 62 ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव आहेत आणि 61 ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी या 62 ग्रामपंचायती अशा आहेत: शेवाळेवाडी, उंडाळे, वडोली, निळेश्वर, गोळेश्वर, कोळेवाडी, किवळ, इंदोली, शहापूर, कारवे, पाचुंद, हजारमाची, वस्ती साकुर्डी, काले, कोरिवळे, पश्चिम सुपणे, गोवारे, शामगाव, संजय नगर काले, दुशेरे, उत्तर कोपारडे, यादववाडी, बाबरमाची, पुनर्वसन डिचोली, तारुक, वहागाव, चिखली, शिरवडे, गोडवाडी, अक्काईची वाडी, म्हारुगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, कामती, पोतले, जुळेवाडी, शेवाळीवाडी, म्हासोली, जिंती, नारायणवाडी, शीतळवाडी, लटकेवाडी, शेगकेवाडी, येवती, कचरेवाडी, हिंगणोळे, बेलवडे बुद्रुक, जखीनवाडी, गोंदी, नांदलापूर, चचेगाव, सुरली, बाबरमाची, मनू, हेळगाव, गणेशवाडी, सावरघर, करंजोशी, जुजारवाडी, कालवडे, कालगाव, साकुर्डी, पिंपरी, उमरज, कासार शिरंबे, चरेगाव आणि धोंडेवाडी या 62 ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहेत. उरलेल्या 61 ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. रिसवड, जुने कवटे, पेरले, साळशिरंबे, यशवंतनगर, अंतवडी, कापिल, एनके, भोयाची वाडी, गमेवाडी, खोडजाईवाडी, तुळसण, कालेटेक, येनपे, साजूर, ओंड, शिवडे, सवादे, गोसावेवाडी, लोहारवाडी, बानुगडेवाडी, उंडाळे, भांबे, शेरे, तांबवे, गोटे, मसूर, बेलदरे, नवीन कवटे, वनवासमाची, खोडशी, यादववाडी, घराळवाडी, टाळगाव, अबईची वाडी, अटके, मुनावळे, धावरवाडी, हनुमंतवाडी, गायकवाडवाडी, वानरवाडी, कोडोली, डिचोली, मुनावळे, शिरगाव, विजयनगर, कांबीरवाडी, कोळे, घारेवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, नाणेगाव, डेळेवाडी, शिंदेवाडी विंग, मांगवाडी, चोरे, पार्ले, खुबी, मुंडे, भुरभुशी, मोपरे, रेटरे बुर्दुक आणि घोलकवाडी ही सगळे आरक्षणाची प्रक्रिया माननीय जिल्हाधिकारी सातारा, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे सहकारी निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, तसंच माझे सहकारी युवराज पाटील, युवराज काटे, प्रकाश नागरगोजे, आनंदा पोळ, प्रसाद देशपांडे, आदिनाथ मंडले, त्याचबरोबर EGS चे सहाय्यक रावते आणि आमचे कोतवाल सूरज यांच्या सहकार्याने पार पाडली. या प्रक्रियेसाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. त्यांच्या अत्यंत शांततापूर्ण सहकार्याने आणि पत्रकारांच्या सहकार्याने ही आरक्षणाची प्रक्रिया पार पडलेली आहे. धन्यवाद. मॅडम, 2 जानेवारी 2025 रोजी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडलं होतं. आता त्याचा ह्या आरक्षणावर काय परिणाम होणार? 2 जानेवारी 2025 रोजी 28 ग्रामपंचायतीसाठी आपण आरक्षणाची प्रक्रिया राबवली होती. त्या 28 ग्रामपंचायतीमध्ये जी सरपंच पद आरक्षित झाले त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण ग्रामपंचायत निवडणुकीचा कालावधी वाढल्यामुळे अशी एक शक्यता लोकांमध्ये निर्माण होण्याची दाट शक्यता आहे की आरक्षण बदलली गेली किंवा काय. तर त्या 28 ग्रामपंचायतीची आरक्षण बदललेली नाहीत. 2 जानेवारीला जी डिक्लेअर झालेली ग्रामपंचायत आरक्षण आहेत तीच आरक्षण होणाऱ्या त्या 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी असणार आहे.
आणि ही ग्रामपंचायतीची आजची आरक्षण जी झालेली आहेत ती 2025 ते 2030 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स होणार आहेत त्या इलेक्शनच्या सरपंच पदासाठी आहे. ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, निवासी नायब तहसीलदार BK राठोड, महेश उभारे, महसूल नायब तहसीलदार हेमंत बस्के, युवराज काटे, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील, राजेश सपकाळ, आनंदराव पोळ, आदिनाथ मंडले, प्रसाद देशपांडे, प्रकाश नागरगोजे, सूरज लोकरे, अभिजित राऊते तसेच मदतनीस व 201 गावातील ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते. YZ इंडिया TV कराड. या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया TVला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.